त्याच्यामुळे ज्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पक्ष नवहिंदुत्ववादी ओबीसी कडून करू इच्छित आहे किंवा एमआयएम कडून, नवहिंदुत्ववादी एमआयएम कडून, त्यांचा काय उपयोग होणार नाही. काय नक्कीच नाशिकला आलो. नाशिकला का आज येत नाही. नाशिक ही रामाची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. पण काही लोक हनुमान चालीसा पठण करायला पुण्यात पोहोचले, काही मातोश्री समोर पोहोचले. हजारो लोक मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिक जमा झालेले आहेत. हे राम, हनुमान, हिंदुत्व कोणाला शिकवता येईल? त्याने भाड्याने हिंदुत्व घेतलेलं आहे. त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. खरं म्हणजे काही गरज नाही. आणि आपण पाहिला असेल आज कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निवडणुकीला सुरुवात झाली आणि प्रचार शिगेला पोहोचला. त्याच काळामध्ये या काही लोकांनी भोंगे, हनुमान चालीसा त्याचे घाणेरडे राजकारण सुरू करून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम कोल्हापूर पोटनिवडणुकीवरती होईल. पण कोल्हापूरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवलेले आहेत. अशा प्रकारचे कोणतेही तणावाचे मुद्दे जे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्याचा कोणताही प्रकारचा फायदा आणि उपयोग कोल्हापुरात झाला नाही. त्याच्यामुळे ज्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पक्ष नवहिंदुत्ववादी ओबीसी कडून करू इच्छित आहे किंवा एमआयएम कडून, नवहिंदुत्ववादी एमआयएम कडून, कोल्हापूरचा निकाल हा त्याचा दाखला आहे, प्रमाणपत्र आहे. फार ताकद लावली. आता हिमालयात कोण जात आहे ते पाहूया. 1987 साली विलेपार्ल्याच्या पोटनिवडणुकीमध्ये माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विलेपार्ल्याच्या पोटनिवडणुकीमध्ये प्रथम हिंदुत्वाची गर्जना केली होती आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पोटनिवडणूक जिंकली होती. याची आठवण मला या निमित्तानं झाली. शिवसेना प्रमुखांची भ्रष्ट कॉपी करण्याचा एक प्रयोग या निमित्तानं काही लोकांनी केला. पण असे भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही, लोक स्वीकारत नाहीत. कारण भोंग्याचं राजकारण काय आहे आणि भोंगे तुमचे असले तरी भोंग्यामागचे आवाज कोणाचे आहे हे कोल्हापूर उत्तरच्या जनतेने एक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून दाखवून दिलेलं आहे. कोल्हापूरच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई जाधव त्या प्रचंड बहुमताने जिंकून येत आहेत. हे स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे हे भोंग्याचं राजकारण आजच संपलेलं आहे. आज हनुमान जयंती आहे, रामनवमी होऊन गेली. दोन्ही सण किंवा दोन्ही हे उपक्रम किंवा धार्मिक सण हे आपण महाराष्ट्रात आणि देशात वर्षानुवर्ष साजरे करतो, शांतपणे साजरे करतो. पण आपण पाहिला असेल की ह्या वेळेला रामनवमीला 10 राज्यामध्ये दंगली झाली. यापूर्वी कधी रामनवमीला दंगली झाल्या नव्हत्या. पण ज्या राज्यात भविष्यात विधानसभा निवडणुका आहेत तिथलं सामाजिक ऐक्य बिघडवायचं, धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि निवडणुका जिंकायच्या
हे रामनवमीच्या निमित्तानं काही लोकांनी घडवलं. हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबरोबर संपल्यावर हे नवीन मुद्दे आले भोंग्याचे. हनुमान चालीसा हातामध्ये त्या पोथ्या घेऊन वाचताना मी काही चित्र बघितली. आपण एवढे हनुमानाचे भक्त आहात, एवढं हनुमानाबद्दल आपलं प्रेम आहे, तर हनुमान चालीसा आपले तोंडपाठ असायला पाहिजे होती. त्या पोथीमध्ये मान खुपसून आपण जे पठण काही ठिकाणी पाहिलं ते काय, आपण हनुमानाचे खरे भक्त आहात याचं चित्र नव्हतं. म्हणजे हनुमान चालीसामधली त्यांना पहिल्या 2 कडवीही त्यांना पाठ नसते. जे कोणी आहेत तथाकथित हनुमान भक्त त्यांनी कॅमेरा समोर येऊन हनुमान चालीसाचं पठण करावं. पाहू मग कोण राम भक्त आणि कोण हनुमान भक्त आहेत ते. अनेकांना ह्यांच्यापैकी राष्ट्रगीत म्हणता येत नाही पूर्ण, वंदे मात्र म्हणता येत नाही पूर्ण, आणि हे हनुमान चालीसा का. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी काय नाही. ह्या ज्या ओळी आहेत या त्याने वाचून दाखवा ना. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव काय आहे. मग मी तुम्हाला अख्खी हनुमान चालीसा वाचून दाखवतोय. हे ढोंगा आम्ही करत नाही. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हा सदैव आमच्या पाठीशी. हे आज आम्हाला उत्तर कोल्हापूर निवडणुकीने दाखवून दिलं. तेव्हा हे ढोंग बंद करा. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष निराशा आणि वैफल्याने ग्रासलेला आहे. सत्ता येत नाही, आमदार फुटत नाही, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करूनही लोक अशांत व्हायला तयार नाही. त्याच्यामुळे त्यांची योजना अशी आहे आता की हे भोंगे वाटायचे, मशिदीसमोर भोंगे लावून तणाव निर्माण करायचा. त्यासाठी काही लोकांना सुपाऱ्या दिल्या, यांनी भोंगे लावायचे आणि मग तिथून ओबीसी खरा ओबीसी येणार आणि त्यांनी दंगली घडवायची. बरं, नवहिंदू ओबीसी आणि खरा ओबीसी यांच्यात माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवायच्या. आणि मग दंगली घडवून झाल्या की मग राजभवनातून कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावरती केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचे कुटील कारस्थान या महाराष्ट्रात सुरू जरी असलं तरी या महाराष्ट्राची जनता ही संपूर्ण कारस्थान आणि षडयंत्र उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे काम करते. 3ही पक्ष एकत्र काम करतायत आणि त्यांचं 3 पक्षांचं एकत्र मनोमिलन किती घट्ट आहे हे आज आपण कोल्हापुरात पाहिलं. बोला. आपण हनुमान चालीसाचं आता पठण केलं असं म्हणालात, परंतु ते हनुमान चालीसा नसून हनुमान स्तोत्र होत असेल ना. स्तोत्र असेल किंवा चालीसा असेल, आम्ही हनुमान भक्त आहोत. मी रोज स्तोत्र वाचतो हनुमान आणि चालीसाचंही पठण करतो. तेही तुम्हाला वाचून दाखवेल, काही अडचण नाही. पण मी जे म्हणतोय त्याच्यापैकी एखादं वाक्य जरी हे जे तथाकथित हनुमान भक्त आहेत त्याने वाचून दाखवावं. सर, आपण आता म्हटलं की षडयंत्र रचलं आहे दंगली घडवण्याचं, हा आपला अंदाज आहे की काही इनपुट्स मिळाले, काही माहिती आपल्याला? नक्कीच इनपुट्स आहेत. विजिलन्सचे इनपुट्स आहेत आणि त्यानुसार या राज्याचं गृह मंत्रालय आणि पोलीस खातं काम करतात. साहेब, आपण म्हणाला की नक्कीच तसे प्रयत्न षडयंत्राचे चालू आहे. आपण पूर्वीपासून ऐकत आलो, रामायणामध्ये रावणाला 10 तोंड होते. भाजपातील नेत्यांना भले 10 तोंड नसतील, परंतु 10 जिभा म्हणजे 10 वाचा आहेत.
भाजपातील जे बकासूर राक्षस आहे त्यांचा सफाया करण्यास आघाडी सरकारमधील अनुमान नक्कीच करू. संजय राऊतांना यश येईल का? महाविकास आघाडीविषयी आम्हाला प्रश्न उत्तर पूर्ण होऊ द्या, मध्ये कोणी विचारलं नाही, बघा तुमचा प्रश्न बरोबर आहे. शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला कोणीही आव्हान द्यायचा प्रयत्न करू. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, महाविकास आघाडीमध्ये स्वतः माननीय शरद पवार आहेत आणि काँग्रेस पक्ष, आणि तिन्ही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे जे कोण रावण वगैरे आहेत त्यांना करून उरतील, हाताळावर पाय देतील. बोला. नवनीत राणा यांनी आज आव्हान दिलं होतं की मातोश्री समोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार आहे. त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते देखील मातोश्री हजारोच्या संख्येनं, मोठ्या प्रमाणात नका, तुम्ही जर चित्र पाहिलं असेल तर हजारोच्या संख्येनं तिथे लोक आमचे कार्यकर्ते जमलेले आहेत. फक्त आमचे हात बांधलेले सत्तेवरती असल्या. पण त्यांचं म्हणणं आहे की मातोश्रीने आम्हाला वेळ द्यावी, त्या मातोश्रीवर येत आहेत. ती कोण आहे? कोण आहे? त्यांना वेळ द्यायला आहे. त्यांना दिल्लीला वेळ मिळतो तेवढा पुरेसा आहे या लोकांना. मेरिटवर बोला. साहेब, त्यांना सुरक्षा पण देण्यात आली आहे केंद्र सरकारला. वाईफला सुरक्षा देण्यात आली नवनीत राणांना. डबल झेड पण देतील. महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरेंविरुद्ध बोलतील, आमच्या विरुद्ध बोलतील, महाविकास आघाडीविरुद्ध बोलतील, त्यांना केंद्राकडून म्हणजे झेड प्लस, डबल झेड प्लस, ज्या ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या सगळ्या मिळतील. या देशामध्ये इतकं खालच्या स्तरावरचं राजकारण आम्ही पाहिलं असं कधीच झालं नसतं. महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही जीवितात धोका नाही. एक सांग, कोणत्याही राजकीय पक्षाच्या जीवितात धोका नाही असेल तर या राज्याचं पोलीस दल आणि सुरक्षा व्यवस्था त्यांची काळजी घ्यायला समर्थ. हे केंद्रालाही माहिती. तरी जर केंद्र सरकार महाविकास आघाडीवरती बेछूट आरोप करणार आहे, अशा प्रकारे केंद्राचा पैसा उधळत असेल तर ती त्यांची मर्जी, त्यांच्या मर्जीनं. आदित्य साहेब अयोध्येला जाणार अशी चर्चा आहे, काही असं ठरतंय? पहा की माननीय आदित्य ठाकरे यांचा आणि माझी कालच चर्चा झाली. नाशिक शिवसेनेनं एक कार्यक्रम अयोध्येसाठी आखला होता. साधारण निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन त्याच्या आधी अर्थाला जाता येईल का, पण एवढ्यात निवडणुका पुढे गेल्या. काल मी आल्यावरती संपूर्ण आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहर प्रमुख आमचे सुधाकरराव बडगुजर असतील, दत्ताभाऊ असतील, सुनील बाबुल असतील, अजय बोरोसते, वसंतराव गीते, सगळे आम्ही बसलो होतो. आमचे विजय करंजकर, जयंतराव गिंडे, सगळे म्हणजे विनायक पांडे होते. आणि अयोध्येला एक कार्यक्रम आपण जायचा, बरेच दिवस आपला राहायला गेला 5-6 महिन्यापासून. तो ठरवूया आपण, ही चर्चा होती. आणि मग त्या कार्यक्रमाचं स्वरूप इतकं मोठं झालं. मग म्हटलं एवढा मोठा कार्यक्रम आहे तर आपण आदित्य ठाकरे यांना बरोबर घेऊ, त्यांच्या नेतृत्वाखाली जावे. आणि मी त्यांच्याशी चर्चा केली काल, आणि आदित्य ठाकरे यांनी ताबडतोब होकार दिला की हो, मी अयोध्येमध्ये त्या कार्यक्रमाला हजर राहील. शरीव नदीवर आम्ही जो कार्यक्रम करतो आणि आदित्य ठाकरे येतात म्हटल्यावरती हा कार्यक्रम फक्त नाशिकचा राहत नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा. ज्याची संकल्पना आहे, जी वचनं आपण दिलेली आहे, जी वचनं आम्ही पूर्णही केली आहेत आणि काही पूर्णत्वाच्या दिशेने आम्ही जात आहोत. त्या संदर्भात अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी जाऊन आम्ही रामराज्याची संकल्पना आणि प्रार्थना. मनसेअध्यक्ष राज ठाकरे देखील जाणार का त्याला? अयोध्येच्या रामाच्या चरणी कोणी जाऊ शकतो, पण निर्मळ आणि स्वच्छ मनाने जावं, राजकारण घेऊन जाऊ नये जसं आम्ही जातो. आम्ही अयोध्येमध्ये आता जात नाही आहोत. बाबरीचे ढाचे पाडण्यापासून ते राम मंदिराचे कळस उभे राहीपर्यंत त्या मधल्या काळात अनेकदा आमचं जाणं येणं सुरू आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे नाही, अयोध्या आमचं घर आहे. कशाला अयोध्या आमचं स्वागत करते. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा त्या मंदिरातले अनेक पुजारी, तिकडले रहिवासी आमच्या स्वागताला येतात. कारण अनेक वर्ष आमचा अनेकांचा तिकडे परिचय आहे, प्रवास आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी मागच्या भेटीत असे ठरवलं होतं
की महाराष्ट्रातून जे यात्री तिकडे जातात अयोध्येत, त्यांच्यासाठी एखादी निवास व्यवस्था असावी असा त्यांनी तेव्हा संकल्पही केला होता. तर त्या संदर्भात काही करता येईल का, यासाठी सुद्धा आमची यावेळची विजिट आहे. साहेब, टॉयलेट करण्यासाठी 2 किंवा 4 मिनिट पुढे असतात, पुरेसे असतात. मुंबईतील एक नेता नुकताच टॉयलेटच्या बहाण्याने चक्क 4 दिवस गायब होता. ठीक आहे, त्यांनी सगळ्यात मोठा टॉयलेट घोटाळा देशातला केला. त्यांचं नाव किरीट सोमय्या. INS विक्रांत घोटाळा म्हणजे पैशाचा बहार. INS विक्रांत वाचवण्यासाठी एक मोहीम त्यांनी राबवली. त्या मोहिमेमध्ये आम्ही सगळे होतो. त्या देशातला प्रत्येक नागरिक होता, कारण ती देशाची संपत्ती होती. पण महाराष्ट्राच्या अरबी समुद्रात ती विक्रांत होती, ती वाचावी, त्याच्यावरती एक संरक्षण विषयक म्युझियम असावं, संग्रहालय असावं कायमस्वरूपी, अशी भूमिका होती. सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी. दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. त्यानंतर या महाशयांनी स्वतःच एक मोहीम सुरू केली पैसे जमा करण्याची, सेव्ह विक्रांत, विक्रांत वाचवा. आणि विक्रांत वाचवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केले. लोकांनी पैसे दिले, लोकांना वाटलं पैसे योग्य ठिकाणी पोहोचले. पण गेल्या 2 महिन्यापूर्वी साधारण अशी माहिती समोर आली, हे पैसे जिथे जायचे तिकडे गेले नाही आणि मध्येच कुठेतरी या पैशाचा अपहार झालेला आहे. त्यानंतर काही निवृत्त पोलीस लष्करी जवानांना, अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात तक्रार दाखवली. कोर्ट जे म्हणताय, दिलासा कोर्ट, हायकोर्ट नाही, दिलासा कोर्ट, तर का कोर्ट जे म्हणताय की 2013ला अशा प्रकारचे पैसे जमा केले आणि आता गुन्हे दाखल होत आहे, हे पूर्णपणे चुकीचं ऑब्झर्वेशन आहे. 2013 पासून आतापर्यंत पैशाचा अपहार झाला हे समोर आलंच नाही. हे 2022 साली राजभवनाकडून जी माहिती मागवली काही कार्यकर्त्यांनी, त्यानंतर समोर आलं की ह्या लोकांनी पैसे हडप केले, त्यानंतर गुन्हा दाखल झाला. 58 कोटीचा हिशोब आम्ही मागतो. 58 कोटी रुपयेचा आकडा कुठून आणला असा आरोपी म्हणतोय. आमचं असं म्हणणं आहे 58 कोटी की 158 कोटी हे पोलीस तपासात निष्पन्न. 5,800 रुपये असतील, पण तुम्ही अपहार केले. सत्र न्यायालयानं जामीन नाकारताना या बाबी विचारात घेतलेल्या आहेत की या पैशाबाबत बेईमानी झालेली आहे, अविश्वास वातावरण निर्माण झाले, सत्र न्यायालयाचं ऑब्झर्वेशन आहे, म्हणून त्यांना जामीन नाकारला. पण हायकोर्टामध्ये सध्या जो दिलासा घोटाळा सुरू आहे, त्या घोटाळ्यातले हे लाभार्थी एकाच पक्षाचे लाभार्थी असतात आणि त्या लाभार्थींना हा लाभ मिळालाय. देश कुठे चाललाय आपला हे त्यातून कळत आहे की सरळ सरळ अपहार दिसतो, सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे, सरळ सरळ देशाच्या भावनेशी खळून पैसे गोळा केलेले आहेत, कोट्यावधी रुपये, आणि तरी त्यांना दिलासा मिळतो. आणि आमचे असंख्य लोक कार्यकर्त्यांना कधी दिलासा 1 रुपयाचाही मिळालेला नाही. फक्त केंद्रीय तपास यंत्रणा नाही तर न्याय यंत्रणा सुद्धा कोण चालवत आहे आणि कोणाचे दबाव आहे हे दुर्दैवानं आम्हाला इथे बोलावं लागतं. कालच छगन भुजबळांचं वक्तव्य आहे की न्याय व्यवस्थेने त्यांच्याबद्दल संशय होईल अशी वर्तणूक करू नये. नक्कीच, हे आम्ही वारंवार सांगतोय. आणि कालच मी विक्रांत घोटाळ्यातला आरोपीचा 100 कोटीचा हा टॉयलेट घोटाळा काढला. माणसं कुठे पैसे खाऊ शकतात तर टॉयलेटमध्ये सुद्धा. हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा अहवाल आहे. कशी खोटी कागदपत्र, बनावट बिलं तयार करून युवा प्रतिष्ठान, जे किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीचं एक NGO आहे, प्रतिष्ठान आहे, त्या माध्यमातून काजळ वनांची कत्तल करून बेकायदेशीरपणे तिथे वापरला गेला आणि खोटी बिलं सादर करून कोट्यवधी रुपये महानगरपालिकांचे हडप केले. या संदर्भातले कागद कुठे विचारताय नाही, कागद इथे आहे. हे कागद हे कधीही कोणी मागितले आणि या कागदावरतीच गुन्हा दाखल. माझ्या हातात जे कागद आहेत ना, या कागदावरच गुन्हा दाखल होणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे परत एकदा आपल्याला अटकपूर्व जामिनासाठी जावं लागेल, हे लिहून ठेवा. आणि आज नाही उद्या
आपल्याला अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांच्या बाजूच्या कोठडीत या संपूर्ण भ्रष्टाचारांना भारतीय जनता पक्षाचं समर्थन असलेल्या लोकांना राहावं लागतं. साहेब, सरकारी यंत्रणांवर सर्वच जण बोलतात, मात्र न्यायव्यवस्थेवर आपणच खुलेपणानं बेधडक बोलतात. याला सोल्युशन काय? म्हणजे तुम्ही जे म्हणतात दबाव, न्याय संस्था सगळी दबावाखाली आहे ना, आपण पाहताय अनिल देशमुख आणि नवाब मालिक प्रकरणात सुद्धा किती खोटेपणानं कागद बनवले. मी त्याचा एक विक्टीम आहे. माझ्या बाबतीमध्ये संपूर्ण प्रकरण किती खोटेपणानं बनवलेलं आहे. फक्त संजय राऊत हे महाविकास आघाडीचे प्रोटेक्टर आहे. संजय राऊत हे सतत बोलत असतात, भारतीय जनता पक्षावर बोलतात, त्याच्या खोटेपणावर बोलतात, त्यांच्या ढोंगावर प्रहार करतात. त्याच्यामुळे माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय. पण मी तुम्हाला सांगतो, माझा आवाज सहज बंद होणार, अजिबात होणार. या देशामधलं स्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अशा प्रकारे आमच्या डोळ्यासमोर आम्ही मरताना पाहणार नाही. आम्ही लढत राहू. माझ्यासारखे जे लोक आहेत ते लढत राहतील. काय करणार तुम्ही? परत सांगतो, अशा खोट्या प्रकरणामध्ये आमचा छळ करणार, आम्हाला तुरुंगात टाकणार किंवा एखाद दिवस अशा भाडोत्रे गुंडांकडून आमच्यावरती गोळी चालवणार आमची तयारी आहे. साहेब, तुम्ही दिलासा कोर्टाबद्दल बोलले. भाजपचे आमदार कुठे संजय कुठे हो, त्यांनी तर मान्यच त्यांनी केलं. तर मान्यच केलं ना का आमच्या न्यायव्यवस्था जे दिलासा कोर्ट चालवत आहे त्यांनी मान्य केलं. उत्तर प्रदेशचे एक मंत्री आहेत, त्यांनी आज एक वक्तव्य केलंय, कोर्ट तो हमारे है, कोर्ट तो हमारे है. कोर्टातून आम्ही काही करू शकतो, हा आत्मविश्वास त्या लोकांकडून येतोय. त्याला माहिती आहे की न्यायालयामध्ये एक समांतर न्यायालय एका विचाराचं आणि एका राजकीय पक्षाचं चालू आहे आणि त्याच्यामुळे या कोर्टाला आम्ही दिलासा कोर्ट म्हणतो. साहेब, याला सोल्युशन काय? सोल्युशन कसं करणार? कारण सर्वसामान्य नागरिकांना एकीकडे कोठडी भेटते आणि यांना दिलासा भेटतो. 5 रुपयाचा अपहार केला तरी तुम्हाला कोठडी मिळते. तुमचं ऐकून घेतलं जात नाही, तुमची सुनावणी होत नाही ताबडतोब. पण अर्णब गोस्वामी पासून ते विक्रांत घोटाळ्यातला आरोपी ना, कोर्ट विशेष मर्जीनं त्यांच्या जी मदत दिलासे द्यायचे प्रकार सुरू आहे. पण लोक बंड करून उठतील. आणीबाणीमध्ये सुद्धा हे होत होतं. लोकांनी आणीबाणी उधळून लावली आणि इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता. या देशाची जनता अत्यंत शहाणी आहे, हे मी नाशिकच्या पवित्र भूमीवरून बोलतोय, लक्षात घ्या. लोकांच्या हाताची गदा आहे. आज हनुमान जयंती आहे आणि लोक सुद्धा तुमच्या लंकेची राख करू शकतात. इतकी ताकद या देशातल्या लोकांमध्ये आहे. चला, धन्यवाद. सर, 2 प्रश्न आहेत. सर, एक तर प्रधानमंत्र्यांनी काल प्रधानमंत्री संग्रहालय त्रिमूर्ती भवनमध्ये उद्घाटन केलं त्याचं, आणि काँग्रेसने त्याला हे केलं की हे दुसरीकडे व्हायला हवं. तिथे नेहरूंचं निवासस्थान की सध्याचे राज्यकर्ते त्यांनी ठरवलं की दिल्लीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलायचा. गेल्या 60-70 वर्षात या देशात जे घडलंय आणि घडवण्यात आल्या चांगल्या गोष्टी त्या नष्ट करायच्या. आणि देशाचा इतिहास हा फक्त 2014 पासून सुरू झाला. त्याआधी देश नव्हता, त्याआधी स्वातंत्र्य लढा नव्हता आणि त्याआधी या देशाला कोणी नेतृत्व नव्हतं. अशा प्रकारचं एक भूमिका घेऊन या देशाचे राज्यकर्ते काम करत आहेत. त्याच्यामुळे आता यांच्यावरती आपण काय बोलणार, पण हे सुद्धा कधीतरी चित्र बदललेलं दिसेल. सर, अजून एक प्रश्न आहे की 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचं एक अल्टिमेटम दिलंय आणि त्याला मालेगावापासून मुस्लिम समाजाचा विरोध आहे. ओव्हरऑल कायदा सुव्यवस्था एक लक्षात घ्या की या महाराष्ट्रासह देशात अशा पद्धतीनं तणाव निर्माण करून, अराजक निर्माण करून, जातीय धार्मिक हिंसा निर्माण करून निवडणुका लढायचा हा पॅटर्न ठरलेला आहे. हा पॅटर्न सुद्धा आहे आणि हे पॅकेज सुद्धा आहे. या पॅटर्न आणि या पॅकेजमध्ये आता कोणी पडू नये, त्याच्यामध्ये देशाचे पुन्हा तुकडे होतील ही भीती आम्ही वारंवार व्यक्त करतो. सर, अल्टिमेटली याच्यातनं जनतेलाच त्रास होणार आहे. कोणी करते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि जनतेला त्रास होतोय. पण जनता हा त्रास जरी सहन करत असली तरी मतपेटीतून काय होऊ शकतं हे कोल्हापुरात आज दिसतं. सर, पण शिवसेनेची भूमिका काय नेमकी भोंग्यांच्या बाबत? भोंगे काढायला पाहिजे की नाही काढायला पाहिजे? बेकायदेशीरपणे चालणारे कोणतेही भोंगे हे उतरवा, हे अनेकदा आम्ही सांगितलेलं आहे. या राज्यामध्ये कोणते बेकायदेशीर काम चालणारच नाही. गृह खात्यानं त्याबाबत निर्णय घेतलाय. एका विशिष्ट डेसिबल पर्यंत कोणतेही भोंगे या राज्यात चालवलेच जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्ही
या निमित्तानं तणाव निर्माण करून भोग्यांचं राजकारण करून जे करताय ना, त्याच्यामुळे खऱ्या या महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य, आपण जेव्हा फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेला हा महाराष्ट्र नाही. या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दोन महान हिंदू हृदय सम्राट निर्माण झाले. त्यांनी सुद्धा त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये हे असे भोंगे आणले नव्हते. चला साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपण आज नाशिकात आहात, नाशिक बद्दल काहीच चर्चा झाली नाही. आपल्या बोलण्यात सातत्याने दिलासा 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 शब्द नाही, येत होता. सातत्याने नाही, जे प्रश्न विचारले त्याचे मी उत्तर सर, देतो. लक्ष्मण, एकच मिनिट, लक्ष्मण. 92,000 मतांनी ते विजयी झालेले आहेत. 92,000 मतांनी. हो. मला वाटतं आधीचे उमेदवार सुद्धा तेवढ्याच मतांना जिंकले होते, पण 2,000 मतं जयश्री तळीने जास्त पडली. मला वाटतं जे अण्णा होते जाधव, त्यांचे निधन झालं, त्यांना 90,000 मतं पडली अशी माझी माहिती आहे. आणि यांना 2,000 मतं जास्त पडली. साहेब माझा प्रश्न अपूर्ण राहिला, लगेच विचारतो तेवढा. सर, हनुमान चालीसा फिर होंगे और आज जो चल रहा है कि पुणे में पठन हो रहा है, आप इसको कैसे देख रहे हैं? देखो, एक राजनीतिक या धार्मिक विद्वेष निर्माण करने की एक साजिश. मुझे लगता था कि ओवैसी सिर्फ मुसलमानों में है और MIM सिर्फ मुसलमानों में है, लेकिन एम का मतलब यहाँ कुछ और ही दिखता है.